विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने सोयाबीनला 6,000चा भाव मिळेल असं आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन हवेत विरणार की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना सतावतीये। बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी आहे। सोयाबीनचे सध्याचे दर काय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कशी नाराजी आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून आम्ही सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये दर देऊ अशी घोषणा केली आणि त्या घोषणेनंतर भरभरून शेतकऱ्यांनी असेल लाडक्या बहिणींनी असेल मतदान महायुतीला केलं। मात्र त्याप्रमाणे घोषणा पूर्ण होत नसल्याचं सध्या तरी दिसत आहे। मी सध्या वाशिमच्या बाजार समितीमध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेला आहे आणि शेतकरी दर जास्त मिळेल या अपेक्षेने इथं शेतमाल विकायला आणलेला आहे। मात्र ते दर मिळताना दिसत नाही। काही शेतकरी आपल्यासोबत बोलायला। दादा मला सांगा काय अपेक्षा आहे तुमची सोयाबीन प्रति? आमची अपेक्षा आहे 6,000 भाव भेटावा कमीत कमी। बरं सोयाबीन निघते 3100 ते 4200 याच्यावरही लगेच सोयाबीन काय घोषणा दिली होती तुम्हाला? घोषणा त्याने 6,000ची दिली ती आणि इका लागली 3100 ते 4200। हमी भाव मिळते नाही, हमी भाव मिळत नाही। उत्पादन खर्च जास्त आहे। सोयाबीन एकरी 4-5 पोते होते फक्त आता। खर्च किती? खर्च त्याच्यापेक्षा लय जास्त आहे। आता 4,000 इकून काहीच फायदा नाही ना, म्हणजे खर्च पण भेटत नाही याचा। आणि यानं घोषणा दिली नाही, हे सगळे लोकांना महायुतीला मतदान करेले कशासाठी की बा हे भाव देतील। आता सरकार स्थापन होऊन किती दिवस झाले? 5 दिवस झाले, तरी पण याचा काहीच निर्णय। जेव्हा शेतकऱ्याजवळची पूर्ण सोयाबीन जाईल व्यापाऱ्याला भाव देतील, मग आमचा काय फायदा? त्याच्यामुळे शेतकरी कर्जात डुबा लागला ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।